मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जब तक सूरज चांद रहेगा ज्ञानेश्वर तेरा नाम रहेगा, वीर जवान अमर रहे अशा देशप्रेमाने भारवलेल्या घोषणा गावकऱ्यांनीही रस्त्यावर रांगोळी काढून साश्रूपूर्ण नयनांनी दिलेला अखेरचा निरोप अशा भावपूर्ण वातावरणात खटाव तालुक्यातील मांडवे गावचे जवान ज्ञानेश्वर खाडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। मांडवे तालुका खटाव गावचे जवान ज्ञानेश्वर खाडे यांना कुपवाडा जम्मू काश्मीर येथे बुधवार दिनांक 19 जून रोजी वीरगती प्राप्त झाली होती। सैन्य दलाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थ जवान खाडे यांच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत होते। काल गुरुवार दिनांक 20 जून रोजी रात्री 9 वाजता त्यांचे पार्थिव मांडवे येथे आले। त्यानंतर त्यांची सजवलेल्या ट्रॅक्टर मधून गावातून मिरवणूक काढण्यात आली। वीर जवान ज्ञानेश्वर खाडे अमर रहे आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। त्यानंतर त्यांचे पार्थिव गावानजीकच्या आंबेमाळा येथील निवासस्थानी नेण्यात आले। काही वेळ पार्थिव घराजवळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी जवान खाडे यांच्या कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटणारा होता, तर उपस्थितांनाही आपले अश्रू अनावर झाले होते। त्यानंतर जवळच्या शिवरामत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्या ठिकाणी सातारा पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या 3 फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली। तसेच सैन्य दलाच्या वतीने कर्नल अमित माने, सुभेदार दीपक भोसले, पुण्याच्या सैनिक कल्याण विभागाचे सुभेदार संजय मोहिते, हवालदार सचिन सावंत, नायब तहसीलदार महेश गायकवाड, गटविकास अधिकारी सर्जेराव भोसले, सरपंच सागर चंदन शिवे, पोलीस पाटील दत्तात्रय पाटील आदींनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली। आणि ट्रॅक्टरवाला घरच्याने एक नंबर घेऊन येते। आपण दोघं तिघं तिथं बसा, बाकीच्या पाठीमागे जाऊन बसा। सर्वांना नंबर घेऊन येते, सर्वांना पार्सल वगैरे द्या, सर्वांना दर्शन घ्यायचं। आपण सर्वांना जरा खाली या। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी एस मुल्ला, संदीप जठार, मांडवे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।